आहाहा! का मस्त गार हवा लागते मित्रांनो. आता वाजले आहे रात्रीचे 11 आणि मी आलो आहे आमच्या टेरेसवरती. आता खेडेगावामध्ये सगळे लोकं जवळपास 9:30च्या आत 70-80-90% जवळपास झोपून जातात आणि जे मोबाईल खेळणारे, चिवडणारे, Insta, Facebookवाले खेळत बसतात. मी निवांत आपल्या टेरेसवर संध्याकाळी रात्री येऊन बसतो एक अर्धा पाऊण तास. मस्त या निसर्गाचा, थंडगार निसर्गाचा आनंद घेतो. आता मस्त टेरेसवरती आलेलो आहे. वरती मस्त चांदण्या आहेत, समोर मस्त चांदोबा आहेत, थंड हवा आहे, अंगाला एकदम झोंबून चालली आहे. आणि नेहमी पडत असतो, बसत असतो निवांत. आणि असे माणसाचं मन असं आहे की कधीच न थकणारं आहे. माणसाच्या मनामध्ये प्रत्येक काही न काही गोष्टी चालू असतात. माणूस जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत माणसाच्या मनामध्ये अतूट अशा गोष्टी असतात. तुम्ही देखील बघा, तुमच्यामध्ये माइंडमध्ये काहीतरी थिंकिंग चालू असेल असता. आता मी व्हिडिओ बघतोय, हा पुढे काय बोलेल, काय होईल, काहीतरी होईल. किंवा आपण एखादी सिरियल बघत असतो, आपण मनामध्येच विचार करतो की अरे पुढे काय होईल, हे काय होईल, ते काय होईल. किंवा काहीतरी दिसलं आपल्याला, किंवा आपण काहीतरी असं बघत बसलो. काही न काही माणसाचं मन असं आहे ना की तो एक सेकंद देखील थांबत नाही. तुम्ही विचार करा, तुम्ही असं कधी बसला आणि तुम्ही नुसताच बसला, असं कधी झालं का? तुमच्या मनात काहीतरी गोलचक्र फिरतच असतं, काहीतरी विचार येतच असतं. तसं माझ्या डोक्यामध्ये पण एक विचार चालू होता. विचार चालू होता, बाबा मानव जसा विचार करतो, आपण जसं विचार करतो, तसेच बाकीचे प्राणी, पशु, पक्षी हे देखील विचार करत असतील का? हे सांगता येत नाही. आता याचा शोध कोण लावणार माहीत नाही. ओके, आता आपण बघतो, आपण सगळे प्राणी हुशार असतात, गोष्टी प्राण्यांना समजतात. पण प्राणी देखील माणसासारखा विचारशील प्राणी आहे का? हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण बसलो की निवांत आपण बसतो, काहीतरी विचार करतो. प्राणी देखील बघता, आपल्या घरी गायी आहे, गुरे आहेत, हे देखील निवांत बसतात. ते देखील विचार करत असतील का? हा देखील माझ्या डोक्यात एक विचार चालू होता. म्हणूनच सहज एक व्हिडिओ मी शेअर करत आहे. कुठल्याही याच्यामागे सायंटिफिक रिझन वगैरे म्हणजे काही नाही. सहज विचाराला डोक्यात विचार चालू असतात. विचार इथून गल्लीपासून ते मुंबई, दिल्लीपर्यंत पळतात. तिथून इकडे येतात. विचाराला काही सीमा नसते. असेच काही कामाचे असतात, काही बिनकामाचे असतात. पण ही एक खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माणूस जसा विचार करतोस तसाच प्राणी देखील विचार करत असतील का? आता गायी आहे, गुरे आहेत, म्हशी आहे, पक्षी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर हे देखील विचार करत असतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काही विचार असतील तर ते देखील आपल्या कमेंटमध्ये कळवा. म्हणजे मला देखील कळेल की तुम्ही काय विचार करता आणि प्राणी काय विचार करता. म्हणजे ते विचार करता की नाही, तुमच्या विचारानुसार आपण त्यांचे विचार बघू. नेमकं काय आहे सायंटिफिक रिझन. आता ही गोष्ट पहिल्यांदाच माझ्या मनामध्ये आली विचार करत असताना. अरे आपण एवढा माणूस एवढा विचार करतो, तर माणसाच्या डोक्यामध्ये किती भुणगं असतं. तर असेच प्राणी जर विचार करत असतील तर प्राण्याला देखील टेन्शन आलं असतं. काही माणूस विचार करत बसतो आणि टेन्शन येतं माणसाला. काही लोकांना अटॅक येतो विचार करून. पण आपण कधी बघितलं का प्राण्यांना अटॅक येतो, काही झटका येतो? कधीच नाही. ते टेन्शन घेतात का? नाही. तर असं देखील वाटू शकतं की बाबा माणूस प्राणी विचार करतो किंवा नाही करत हे नेमकं माहीत नाही. पण प्राण्यांना नेमकी फिलिंग असतात बरं का. प्राण्यांना फिलिंग असतात, पण ते विचार करतात की नाही करत या गोष्टी माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असतील ना, नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सांगा मला. धन्यवाद.